प्री क्वार्टर फायनलचा हा सामना शिवसाई विरुद्ध फायटर 11 या संघाने नाणेफेकी जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला आणि शिवसाई संघाला फलंदाजीसाठी आमंत्रित केलं. इकडे हरेंद्र खारकर यांना या मॅच मध्ये देखील पारितोषिक कमवण्याची संधी. 6 चेंडूमध्ये 6 जर बाहेर 2 धावा अशा 12 धावा फटकावल्या तर मोठ्या बाळांच्या वाली यांच्याकडनं त्यांना 1000 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. स्ट्राईक एंडवरती आहेत विजेंद्र कोळी आणि नॉन स्ट्राईक एंडवरती आहेत पहिल्या मॅचचे मॅन ऑफ द मॅच हरेंद्र खारकर. प्रवीण पॉवर प्लेचं पहिले षटक घेऊन येत आहेत. उजव्या त्याचे गोलंदाज आयटम होतं विकेट गोलंदाजी करताना. पहिला चेंडू एक स्लिपच्या मदतीने गोलंदाजी करतायत आणि पहिल्या चेंडूवरती जोरदार अपील आणि मला वाटतंय चांगला झेल तिथे टिपलाय कीपर यांनी आणि पहिल्या चेंडूवरती मोठा हादरा म्हणजेच विजेंद्रच्या रूपात झटका बसतोय तो शिवसाई संघाला. तिसऱ्या क्रमांकावरती फलंदाजीसाठी गेले ते म्हणजे स्वप्नील खारकर आणि आता क्रीजवरती आपल्याला 2 भावंडांची जोडी बघायला मिळणार आहेत. स्वप्नील खारकर जे आताच नुकतेच विकेट पडल्यानंतर स्ट्राईक एंडवरती गेलेत मोठे बंधू आणि नॉन स्ट्राईक एंडवरती आहेत हरेंद्र खारकर जे आहेत छोटे बंधू. पहिल्या चेंडूवरती चांगला झेल टिपला होता तिथं कीपर यांनी आणि विजेंद्र यांना पॅव्हलिनचा रस्ता दाखवला. स्वप्नील खारकर यांनी 3 चेंडूवर 3 षटकार मारले तर सर्वेश खारकर यांच्याकडून 1000 रुपयाचं पारितोषिक. पहिला चेंडू मोठा झटका इथे मोठा मासा गळाला लागला आपण म्हणू शकतो शिवसाई संघाचा. विजेंद्र पावलीमध्ये परतलाय. पुढे चेंडू ब्लॉकर मध्ये टाकलेला चेंडू होता पंचांकडे अपील केली पण नक्कीच हा डॉट बॉल येतोय. 2 चेंडू अजून खातं उघडलं नाहीये शिवसाई संघाचं. बढ़िया गेंद यहाँ पे प्रवीण बहुत ही बढ़िया लाइन एंड लेंथ से गेंदबाजी यहाँ पे करते हुए और एक चांगला फटका नक्कीच पॉइंटच्या डोक्यावरून खेळून काढलाय. क्या बात आहे स्वप्नीलच्या बॅट मधून येतोय हा 2 धावा. नक्कीच जी बिल्कुल इस तरीके के शॉट यहाँ पे लगाने होंगे अगर बड़ा स्कोर यहाँ पे खड़ा करना है और स्वप्निल के बैटिंग रेंज में बहुत अच्छे शॉट्स हमने इससे पहले भी आते देखे जिससे हमने आपने अभी देखा एक बहुत ही अच्छी तरीके से बैकफुट कट किया पॉइंट के सर के ऊपर से 2 रनों के लिए और उनका साथ बखूबी यहाँ पे निभा रहे हरेंद्र खारकर जो कि पिछले मैच के मैन ऑफ द मैच थे और देखते इस मैच में किस तरीके की भूमिका निभाते हैं. पुढे चेंडू इथे मात्र पंच वळत आहेत पंच इशारा करतात इट्स अ वाईट बॉल. धाव फलकावर धावा जर पाहिल्या तर धावा लागल्या 3 चेंडू आणि 3 धावा. नक्कीच पहिले 2 चेंडू चांगल्या पद्धतीने हाताळले गोलंदाज प्रवीणने. पहिल्या चेंडूवर विकेट विजेंद्रला पॅव्हलियनमध्ये परतवलं. दुसऱ्या चेंडूवर एक डॉट बॉल आला पण नंतर कमबॅक केलं फलंदाजाने. फुलटॉस बॉल होता फुलटॉस बॉलला 2 धावेसाठी पाठवलं स्क्वेअर लेग रिजन मध्ये. 2 धावेने धावसंख्येत भर धावसंख्या झाली आहे 5. हरेंद्र यांना आणखीन एक सुवर्ण संधी प्रत्येक 2 धावांच्या फटक्यासाठी 100 रुपयाचं पारितोषिक आले ते मोठ्या बाळांच्या वाली यांच्याकडून आणि लागोपाठ 6 चेंडू जर बाहेर मारले तर त्यासाठी 1000 रुपयाचं पारितोषिक आले मोठ्या बाळांच्या वाली यांच्याकडून.
प्रत्येक 2 धावाला 100 रुपयाचं पारितोषिक. नक्कीच इथे मात्र पारितोषिक लुटायची संधी आहे. मग अशी 32 धावा जिंकण्यासाठी होत्या तेव्हा 6 षटकाराला पारितोषिक होतं. आता पहिली बॅटिंग आली आहे तेव्हा पारितोषिक आलं पाहिजेच. आता खरी संधी आहे फलंदाजांना षटकार मारण्याची. 4 चेंडू झाले, धावफलकावर धावा लागल्यात त्या म्हणजे 5 धावा. बॉल बॉईज लवकर बॉल द्यायचा आहे कृपया. नवीन बॉल द्यायला शिवसाई संघ जर हा सामना जिंकला तर योगेश पाटील यांच्याकडून 5,000 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. सुवर्ण संधी पूर्ण संघाला आणि फलंदाजांना देखील, कारण बक्षिसांची वर्षा होताना दिसत आहेत. नक्कीच याचा अर्थ आहे की खूपच प्रेम आहे या संघावरती, या खेळाडूंवरती इकडच्या प्रेक्षकांचं. क्या बात आहे, चांगला फटका ऑन साइड रिजन मध्ये स्क्वेअर लेगच्या डोक्यावरून. आणखीन या 2 धावा स्वप्नीलच्या बॅट मधून येत आहेत. दुहेरी धावेने धावसंख्येत भर होते. धावसंख्या जाऊन पोहोचते 5 चेंडू आणि 7 धावा. हरेंद्र खारकर यांना आणखीन एक सुवर्ण संधी. पूर्ण इनिंग्स मध्ये जितके षटकार मारतील त्या प्रत्येक षटकाराला 1000 रुपयाचं पारितोषिक आलंय ते मोठ्या बांचावाली यांच्याकडून. अजूनही एक चेंडू शिल्लक आहे या पॉवर प्लेच्या पहिल्या षटकातील. धावसंख्या झाली ती 7 धावा. स्ट्राईक एंड वरती आहेत स्वप्नील खारकर आणि आणखीन एक सुरेख देखणा असा फटका स्वप्नील खारकरांच्या बॅटेतून 2 धावांसाठी आणि या 2 धावाने षटक संपलेलं आहे. पहिल्या पॉवर प्लेचा षटका अखेरीस धावसंख्या झाली ती बिन एक गडी बाद 9 धावा. डीजे संघाचं दुसरं आणि वैयक्तिक पहिलं षटक घेऊन येत आहेत ते दिनेश उजवा. त्याचे गोलंदाज पहिल्या पॉवर प्लेच्या षटकाखेरीस धावसंख्या झाली होती ती 9 धावा. पाहूया उर्वरित 18 चेंडू मध्ये किती धावा जमा करतायत शिवसाईचा हा संघ आणि खास करून हे खारकर बंधू हरेंद्र आणि स्वप्नील. एक स्लिपच्या साहाय्याने गोलंदाजी करतायत दिनेश. मारण्याच्या प्रयत्नात कॉन्सबॅक्टेड फटका मारण्याच्या प्रयत्नात एक धाव, सोपी धाव होती आणि स्वप्नील मूड मध्ये नव्हते कदाचित रंगण्याचा, परंतु हरेंद्र यांनी जबरदस्ती त्यांना तो रन घ्यायला लावला आणि खूप आरामात तो एक धाव पूर्ण केली आणि एका धावेने धावसंख्येत वाढ. धावसंख्या झाली ती 10 धावा. अजूनही या दुसऱ्या षटकातील 2 चेंडू शिल्लक आहेत. सुवर्ण संधी. प्रत्येक 2च्या फटक्याला हरेंद्र यांना 100 रुपयाचं पारितोषिक आणि लागोपाठ जर 6 चेंडू त्यांनी बाहेर मारले तर त्यांना 1000 रुपयाचं पारितोषिक आले ते मोठ्या बांचावाल यांच्याकडून. आणि हा खूपच लूज शॉट म्हणावा लागेल. जरा ही पॉवर नव्हती त्या शॉट मध्ये आणि कव्हर्स मध्ये एक सोपा झेल देऊन बसले. असं वाटतं कॅच प्रॅक्टिस करतायत ते फिल्डर्सला आणि आपला विकेट गमावून बसले स्वप्नील आणि खूप एक दुसरा हादरा बसलाय तो शिवसाई संघाला. डीजे
चौथ्या क्रमांकावरती आता नवीन फलंदाज गेले डावखुरे फलंदाज चैतन्य भोईर उर्फ सोनू. अजूनही या षटकातील 4 चेंडू शिल्लक. धावसंख्या झालेली आहे ती धावफलकावरती 10 धावा. 2 गडी बाद 10 धावा अशी परिस्थिती झालेली आहे ती शिवसाई संघाची. दिनेश यांचा पुढील चेंडू उजव्या त्याचे गोलंदाज समोर आहेत डावखुरे फलंदाज सोनू. ऑफ स्टिक्सच्या खूपच बाहेर टाकलेला चेंडू. पंचांचा वाईडचा क्षमा असावी 22चा इशारा आणि एक अवांतर धावेने धावसंख्येत भर. धावसंख्या झाली ती 11 धावा. खूपच सुरेख असा फटका. 100 रुपये लागू. 2 धावे धावसंख्येत वाढ. धावसंख्या झाले ती 13 धावा. अजूनही या दुसऱ्या षटकातील 2 चेंडू शिल्लक आहेत दिनेश यांच्या. सुरेख अशी गोलंदाजी करतायत. फलंदाजांना हात खोलू देत नाहीयेत आणि बांधून जसं ठेवलंय फलंदाजांना. परंतु या अगोदरच्या चेंडूवरती सुरेख असा फटका आलाय तो हरेंद्रच्या बॅटेतून. लेग स्टंपचा खूपच बाहेर टाकलेला चेंडू आता देखील परंतु पंचांनी हात लांब करून वाईडचा इशारा केला. एक अवंतर धावसंख्येने धावसंख्येत वाढ. धावसंख्या झाली 14 धावा. 2 चेंडू शिल्लक म्हणजे 10 चेंडूमध्ये 14 धावा जमा केल्या त्या आतापर्यंत शिवसाईच्या फलंदाजांनी. या उर्वरित 2 चेंडूमध्ये या षटकातील जर 4 धावा आल्या तर नक्कीच चांगल्या परिस्थितीत असतील शिवसाई संघ. आणि हा शॉट येतोय आणि झेल तिथं होता वाचला आणि झेल सुटून तो टप्पा खाऊन चेंडू जातोय बाहेर. 2 धावांसाठी आणखीन एक 100 रुपये लागू हरेंद्रसाठी. धावसंख्या झाले 16 धावा. अजूनही एक चेंडू शिल्लक आहे या दुसऱ्या षटकातील आणि पाहूया किती महाग ठरते ही ड्रॉप कॅच फायटर या संघाला. कारण हरेंद्र सारखा फलंदाज जर जीवदान देतात तर तुम्ही स्वतःला खूप खराब परिस्थितीत येऊन ठेवताय. दोन षटकाखेरीस धावसंख्या झाली 17 धावा. अजूनही 2 षटक शिल्लक आहेत म्हणजे 12 चेंडू शिल्लक आहेत आणि डबल स्कोर करण्याचा इथे प्रयत्न असेल शिवसाई संघाचा. संघाचं तिसरं आणि वैयक्तिक पहिले षटक घेऊन येत आहेत ते किरण आणि समोर त्यांच्या आहेत डावखुरे फलंदाज चैतन्य भोईर. उजव्या हाताचे गोलंदाज राईट अबाउट द विकेट गोलंदाजी करताना. तिसऱ्या षटकातील पहिला चेंडू लेग स्टंपवर टाकलेला हा चेंडू डायरेक्ट हिट करून रनआउट करण्याचा प्रयत्न. चेंडू जाते थोडासा लांब. हरेंद्र जास्तीच दूर धावून गेले होते म्हणून दुसऱ्या धावाची काहीच संधी नाही. एका धावावरती समाधान. या एका धावेने धावसंख्येत वाढ. धावसंख्या झाले 18. किरण यांचा दुसरा चेंडू समोर आहेत हरेंद्र. हेलिकॉप्टर शॉट मारण्याच्या प्रयत्नात चेंडू येतोय लॉंगॉनच्या दिशेमध्ये आणि आपला विकेट गमावून बसलेत हरेंद्र. जास्ती वेगाने वाढवायची जेव्हा
संधी आली होती तेव्हा आपला विकेट गमावून बसले हरेंद्र आणि आता पॅव्हलियनमध्ये परत आहेत आणि आता नवीन फलंदाज जात आहेत एक आणखीन एक शिवसाईचा स्टायलिस्ट बॅट्समॅन उदय खारकर उर्फ विकी डीजे. मैदानात चेंडू राहिला तर आपल्या धावून किंवा आणखीन फलंदाजाला त्याचा नुकसान होता कामा नये, रनचा असो किंवा इजाचा असो. पुढील चेंडू घेऊन जात आहेत किरण, समोर आहेत विकी. स्वीप शॉट खेळून काढलाय तो मिड विकेटच्या दिशेमध्ये. एका धावेसाठी धावसंख्येत वाढ, धावंके झाले ती 19. अजूनही या तिसऱ्या षटकातील 3 चेंडू शिल्लक आहेत. किरण आता पुढील चेंडू समोर आहेत चैतन्य. डाव्या अष्टीच्या कुपत बाहेर टाकला चेंडू, पंचांचा वाईटचा इशारा. विकी खारकर यांना सुवर्ण संधी. जर लागोपाठ 3 चेंडू जर त्यांनी बाहेर मारले तर 500 रुपयाचं पारितोषिक आले त्यांना मोठ्या बांचेवाली यांच्याकडून. किरण यांचा पुढील चेंडू आणि हा हेलिकॉप्टर शॉट मारण्याचा प्रयत्न, चेंडू येतोय अंपायरच्या डोक्यावरून. प्रयत्न चांगला होता, खूपच रनिंग कॅच पकडण्याचा प्रयत्न होता परंतु कॅच काय पकडता आली नाही. दरम्यान दोन्ही फलंदाजांनी आपले एंड्स क्रॉस केले आणि 1 धाव पूर्ण केली. या एका धावेने धावसंख्या पुढे जाते 21 धावांवरती. अजूनही या षटकातील 2 चेंडू शिल्लक आहेत आणि स्ट्राईक एंड वरती आहेत विकी. क्रॉस बॅटेड शॉट खेळण्याच्या प्रयत्नात डॉट चेंडू येतोय आणि आणखीन एक शेवटचा चेंडू शिल्लक आहे. तिसऱ्या षटकातील धावसंख्या थांबली ती 21 धावांवरती. काहीतरी वेगळं इथं करावं लागेल विकी आणि सोनू यांना जर मोठी धावसंख्या इथे उभी करायची असेल, कारण 21 धावा अजूनपर्यंत झालेल्या आहेत 2 षटक आणि 5 चेंडू नंतर. खेळून काढलाय तो आणि खूपच खराब असं डिसिजन, कारण डायरेक्ट क्षेत्ररक्षकाच्या हातात गेलं होतं तो चेंडू आणि मारताच धाव पडले होते ते विकी आणि सोनू यांनी काही क्रीज सोडली नाही आणि परिणाम म्हणजे विकी यांनी आपला विकेट गमावला आणि याचबरोबर षटकही संपलेला आहे. 3 षटकाकडे धावसंख्या झालेली आहे 21 धावा. डीजे डीजे 3 षटका अखेरीस धावसंख्या झाली ती 21 धावा. अजूनही शेवटचे 6 चेंडू शिल्लक. हाणामारचा षटक शिल्लक आहे. 6 चेंडूमध्ये जास्तीत जास्त धावा जमा करण्याचा प्रयत्न असेल तो शिवसाई संघाचा. नवीन
जो फलंदाज आता क्रीजवरती गेलाय तो आहे भावेन खारकर. भावेन साठी सुवर्ण संधी. निखिल नाकवाकडून पारितोषिक आले तर त्यांनी एका षटकारासाठी 1000 रुपयाचे पारितोषिक आले ते भावेन खारकर यांना निखिल नाकवा यांच्याकडून. प्रतीक यांचं शेवटचं षटक पहिल्या चेंडू घेऊन जात आहेत. समोर आहेत सोनू. पहिला चेंडू डाव्या यष्टीच्या खूपच बाहेर आणि पंचांनी वाईटचा इशारा. या एका अवांतर धावेने धावसंख्या वाढते. ती गेली आता 22 धावांवरती. खूपच सुरेख असा फटका जातोय तो काव कॉर्नरच्या दिशेमध्ये. 2 धावांसाठी धावसंख्या पोचते ती 24 धावांवरती. अजूनही 5 चेंडू शिल्लक आहेत. स्ट्राईक एंड वरती आहेत डावखुरे फलंदाज सोनू. प्रतीक यांचा पुढील चेंडू. फुल टॉस घेतला तो चेंडू आणि लॉंग ऑफच्या दिशेमध्ये एकदा धावून पूर्ण करा. दुसरा धावाचा प्रयत्न. भावेन खूपच जोरदार खूपच सुरेख अशी 2 धावा धावून काढल्या त्या भावेन आणि सोनू यांनी. आणि नक्कीच खूपच चांगला प्रयत्न हा सफल झाला तो 2 धावांचा. या 2 धावेने धावसंख्येने झेप घेतली ती म्हणजे 26 धावांवरती. अजूनही या षटकातील 4 चेंडू शिल्लक. खूपच सुरेख असा फटका. डीप मिड विकेट मध्ये 2 धावांसाठी धावसंख्या जाते ती 28 धावांवरती. अजूनही 3 चेंडू शिल्लक. सुरेख अशी कामगिरी करतात आपल्या संघासाठी सोनू. सहदेव 28 धावा जमा झालेल्या आहेत त्या शिवसाई संघाच्या. अजूनही 3 चेंडू शिल्लक या शेवटच्या षटकातील. आणि हा येतोय मोठा फटका परंतु सुरेख झेल. एक हाती उडी मारून तो झेल पकडलेला आहे आणि षटकार जाण्यापासून तो रोखलेला आहे त्या क्षेत्ररक्षकाने. रोहन खूपच सुरेख असं क्षेत्ररक्षण केले तिकडे आणि 6 धावा इथं रोखवल्यात आणि एक स्ट्रायकर हार्ड हिटिंग स्ट्रायकरला पावलीचा रस्ता दाखवलाय डीजे. धावसंख्या झाली 28. 2 चेंडू शिल्लक. नवीन बॅटर मैदानामध्ये पराग मोकाशी. नवीन फलंदाज क्रीजवरती गेलाय पराग. हा स्क्वेअर लेग रिजन मध्ये चेंडू जातोय. 1 धाव पूर्ण. दुसरा धावेचा प्रयत्न होणार नाही. एकच धाव. धावसंख्येत भर. धावसंख्या झाली आहे 29. 29 रन्स. शेवटचा चेंडू शिल्लक. पाहूया स्ट्राइक एंड वर आहे भावेन खारकर. जी बिल्कुल. भावेन बहुत ही अच्छा दमखम रखते, बड़ा शॉट खेलने में. एक गेंद अभी बाकी है और देखते ही एक गेंद पर कितने रन इकट्ठा करते हैं. और एक बढ़िया शॉट. गेंद जाती हुई 2 रनों के लिए. इस 2 रन के साथ 4 ओवर की समाप्ति बाद शिवसाई का स्कोर हो चुका है 31 रन और जीतने के लिए चाहिए 32 रन फाइटर टीम को. नक्कीच चांगली सुरुवात आपण म्हणू शकतो फायटर 11 संघासाठी. हा चांगला स्कोर आहे. 32 धावा पाठलाग करायचा. 32 धावांचा चांगली मजल मारली
31 धावांची 4 षटकामध्ये शिवशाही संघाने आता रनचेसला मजा येणार आहे. पाहूया कशा पद्धतीचे गोलंदाज षटक हाताळत आहेत. मैदानामध्ये उतरते फायटर 11 संघाकडून मागच्या सामन्याचा मॅन ऑफ द मॅचचा मानकरी ठरला होता सागर आणि त्याची साथ देतोय प्रतीक. सागर आणि प्रतीकची ही जोडी मैदानामध्ये उतरली आहे पाठलाग करण्यासाठी 32 धावांचा. जी बिल्कुल, बहुत ही कांटे की टक्कर होने वाली है इस मुकाबले में, क्योंकि दोनों भी टीमें प्रयास करेंगी ये मैच जीतकर क्वार्टर फाइनल्स में जाने की. जबकि पहली इनिंग में बैटिंग करते हुए शिवशाही ने 31 रन इकट्ठा किया और 32 रनों का टारगेट खड़ा किया है फाइटर के सामने. और फाइटर 11 की जो बैटिंग लाइनअप है बहुत ही डीप बैटिंग लाइनअप है. और देखते हैं किस प्रकार की यहाँ पे चेस होती है. और बॉलिंग की अगर बात की जाए तो शिवशाही टीम के पास बहुत ही बढ़िया गेंदबाज है, वेरिएशन रखने वाले गेंदबाज है. और 24 गेंदों में 32 रनों का ये चेस बहुत ही अगले 20-25 मिनट जो है दोस्तों कहीं नहीं जाइएगा, क्योंकि ये अगले 20-25 मिनट बहुत ही मजेदार होने वाले हैं. जय माता ग्रुप आयोजित विटावा कोळीवाडा होळी चषक 2024 चा हा प्री क्वार्टर फायनलचा सामना, जो संघ हा सामना जिंकेल तो क्वार्टर फायनल मध्ये आजच्या दिवसात प्रवेश करेल. एंजल या संघाने क्वार्टर फायनल मध्ये प्रवेश केलाय. पाहूया कोणता संघ क्वार्टर फायनल मध्ये प्रवेश करतोय. एंजल 11 संघ कृपया रेडी राहायचंय, पुढे त्वरित तुमचा सामना खेळवला जाईल. आपला जर कोणी प्रतिनिधी आला असेल तर आल्याची नोंद करायची आहे. पंचांना विनंती आहे कृपया सामना त्वरित सुरू करायचा आहे. पहिलं षटक घेऊन गोलंदाजी मार्कवर येतोय पराग मोकाशी. सामोरं जाईल त्याला फलंदाज सागर. पहिलं षटक घेऊन पराग गोलंदाजीसाठी राईट आर्म राऊंड द विकेट येतोय. सामोरा जातोय त्याला सागर. पहिला चेंडू ब्लॉकर मध्ये टाकलेला, इथे मात्र स्वप्नील यांच्याकडून चूक होते. हा डॉट बॉल येऊ शकला असता मित्रांनो. इथे धावा खर्च करायला कमी आहे तुमच्याकडे. 22च्या स्वरूपात ही एक धाव मिळते. एकेरी धावेने नक्की श्री गणेशा होतोय फायटर 11 संघाचा. एक धाव. नक्कीच ही लढत सोपी नसणार आहे मित्रांनो. समोरचा संघ फायटर 11 संघ सुद्धा चांगली साईड आहे त्यांच्या संघामध्ये, चांगले फलंदाज आहे. प्रतीक आता मात्र स्ट्राईक एंडवर येतोय.
इथे मात्र ऑप्शनच्या बराच बाहेर टाकलेला चेंडू होता. परागचा काहीतरी वेगळा करण्याचा प्रयत्न केला. पंचांचा इशारा येतोय व्हाईट बॉल. अतिरिक्त धावेमध्ये नक्कीच भर होते. धावसंख्या झाली आहे 1 चेंडू 2 धावा. पुढे चेंडू परागचा स्लोअर वन टाकला होता. ब्लॉकहोल मध्ये होता हा चेंडू. सोनू चेंडू अडवतोय. तोपर्यंत एक धाव पूर्ण करतात दोन्ही फलंदाज. चेंडू झाले 2 धावफलकावर. धावा लागल्या 3-31. धावा बनवल्या. 32 धावांचा पाठलाग सुरू आहे. म्हणजे अजूनही जिंकण्यासाठी 29 धावांची गरज आहे. बावीस चेंडू आणि 29 धावांची गरज. हा लो स्कोरिंग मॅच आहे आणि लो स्कोरिंग मॅचलाच मित्रांनो फार मजा येणार आहे. पुढे चेंडू हवेत आहे. क्षेत्ररक्षक पाहूया. हरेंद्र चेंडू खाली येतोय. झेल होतोय का? फलंदाज बाद. हरेंद्र कोणतीही चूक करत नाहीये. मोठा झटका सागरच्या रूपात. फॅन फॉलोअर्स बघा फोटो काढण्यासाठी मैदानामध्ये धावत आलेत. क्या बात आहे. चांगला झेल पकडला हरेंद्रने आणि नक्की सेलिब्रेशन करण्याची संधी दिली शिवसाई संघाच्या फॅन फॉलोअर्सना. सागरची जगह भरून काढण्यासाठी दिनेश. जी बिल्कुल बहुत ही ऊंचा गया था वो कैच और अच्छे तरीके से जज करके हरेंद्र ने वो कैच पूरा किया. और कैच भी था किसका? जो कि प्रतीक बहुत ही बढ़िया लय में थे इस पूरी सीरीज. सागर इस पूरी सीरीज में और पैवेलियन का रास्ता दिखाया उस कैच ने. और पराग जितनी तारीफ करो उतनी कम है इस गेंदबाज की. पुढे चेंडू. इथे मात्र पाहूया पंचांचा इशारा येतोय. लेग स्टंप सोडत हा चेंडू जातोय. पंचांचा व्हाईट बॉलचा इशारा येतोय. व्हाईटच्या स्वरूपात एक एक्स्ट्रा धाव मिळते. धावसंख्या झाली आहे 4. चेंडू झाले 3. म्हणजे येणाऱ्या 21 चेंडूवर अजूनही जिंकण्यासाठी 28 धावांची गरज आहे. 21 चेंडू 28 धावा. मस्ट विन मॅच दोन्ही संघासाठी क्वार्टर फायनल मध्ये जर प्रवेश करायचा आहे. पुन्हा एकदा लेग स्टंपच्या बाहेर पाहूया. पंचांचा इशारा व्हाईट बॉल. आणखीन एक अतिरिक्त धावेमध्ये भर होते. व्हाईटच्या स्वरूपात धाव मिळते. धावसंख्या 5. जी बिल्कुल इस ओवर की तीसरी वाइड फेंकी है यहाँ पे पराग ने. और एक लेग बाइस के रूप में एक रन थी और एक बैट से रन निकाला था. ऐसे 5 रन आ चुके इस पावर प्ले की पहली ओवर में. नक्कीच या 5 धावांमध्ये जर आपण पाहिलं तर 4 धावा एक्स्ट्राच्या आहेत. 3 वाईड, एक लेग बाइस. फक्त एक धाव फलंदाजाच्या बॅटने आली आहे. पराग गेंद लेके जा रहे हैं और राइट आर्म राउंड विकेट गेंदबाजी कर रहे हैं. सामने है दिनेश और बहुत ही स्टाइलिश कवर ड्राइव यहां पे किया है 2 रनों के लिए. 2 रनों के साथ स्कोर जा पहुंचा 7 रनों पर. नक्कीच 4 चेंडू झाले. धावफलकावर धावा लागल्या त्या म्हणजे 7 धावा. 7 धावांमधील 4 धावा जर मायनस केल्या असत्या तर आतापर्यंत धावफलकावर फक्त 3 धावा लागल्या असत्या. 3 वाईडच्या आणि 1 बाईच्या स्वरूपात. एक पहिली चूक केली जी पहिल्या चेंडूवर स्वप्नीलने आणि नंतर गोलंदाजाने परागने 3 धावा वाईडच्या स्वरूपात दिल्या. 4 चेंडू धावफलकावर धावा लागतात 7. शेवटचे 2 चेंडू शिल्लक या षटकातील. ब्लॉकर मध्ये टाकलेला चेंडू होता. पुन्हा एकदा हरेंद्र कारकर. इथे मात्र हरेंद्रकडून चूक होते आणि हा झेल सुटतोय. एक झेल चांगला पकडला. एक झेल. पुन्हा एकदा सेलिब्रेशन करण्याची संधी मिळाली होती शिवसाई संघाला. हा एक धाव नक्कीच मिळते. झेल सुटते. धावसंख्या झाली 5 चेंडू 8 धावा. जी बिल्कुल. और एक सेल्फी निकालने का मौका टूट गया है. देखते हैं कितना नुकसान करते हैं ये बल्लेबाज इस कैच छूटने के बाद. पिछले ओवर में प्रशांत पराग ने बहुत ही बढ़िया ओवर फेंकी थी. सिर्फ 3 रन की पहली ओवर वहां पे फेंकी थी और अब की बार इस पहले ओवर में अब तक 8 रन खर्च किए हैं. जबकि 32 रनों का टारगेट डिफेंड कर रहे हैं यहाँ पे टीम. प्रतीक ऑन स्ट्राइक.
ब्लॉकर मध्ये टाकला चेंडू कार्पेटच्या साह्याने जमिनी लगत हा चेंडू जातोय कव्हर रिजन मध्ये. या एकेरी धावेने षटक इथे समाप्त होईल. पहिलं षटक समाप्त. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर फायटर 11 संघ धावसंख्या जाऊन पोहोचते 9 धावा. जर समीकरण पाहिलं तर येणाऱ्या 18 चेंडूवर जिंकण्यासाठी 23 धावांची गरज. डीजे पहिलं षटक घेऊन गोलंदाज शिवसाई संघाकडून गोलंदाजीसाठी येतोय मागच्या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच हरेंद्र खारकर, ज्यांनी मागच्या सामन्यात फक्त 5 धावा खर्च केल्या, 1 गडी बाद केला. तो हरेंद्र आता गोलंदाजी मार्कवर गोलंदाजीसाठी. जी बिल्कुल प्रशांत, अभी मैच जो आके रुका है वो 18 गेंदे और 23 रन जीतने के लिए चाहिए. क्या होगा आगे? गेंदबाजी में हरिंद्र के हाथ में गेंद है, जो कि बहुत ही बढ़िया गेंदबाज है, और सामने जो बल्लेबाज जो खड़ा है वो है प्रतीक, और उनका बखूबी साथ दे रहे दिनेश. नक्कीच इथून पुढे प्रत्येक गोलंदाजाला अचूक गोलंदाजी करावी लागेल. सामना जिंकायचा असेल तर. इथे मात्र चेंडू हवेत आहे. पुन्हा एकदा क्षेत्ररक्षक पाहूया. नो मॅन्स लँड मध्ये चेंडू पडतोय. ही 1 धाव पूर्ण. खरं म्हणायला गेलं तर हा झेल होता सोनूचा. सोनू चेंडू पर्यंत आला आणि नंतर त्याने त्याचे पाय थांबवले आणि ही 1 धाव मिळते. एकेरी धावेने धावफलक पुढे सरसावतंय. नक्की शिवसाई संघामध्ये काय घडतंय, काय बिघडतंय? एकाच फलंदाजाला 2 जीवदान. प्रशांत, काय बोलशील याच्या मागे? नक्कीच हे जीवदान जे मिळालंय, हे जीवदान पुढे जाऊन कुठेतरी टोचणार आहे, कुठेतरी बोचणार आहे शिवसाई संघाला. येणारी वेळ सांगेल. 18 चेंडू 23 समीकरण होतं. 1 धाव मायनस करा. आता जिंकण्यासाठी 17 मध्ये 22 धावांची गरज. 17 चेंडू 22 धावा. सतरा चेंडू 22 धावा. इथे रनआउटची संधी असती. नक्कीच चांगली फिल्डिंग अमोल यांच्याकडून. कोणतीही धाव मिळत नाहीये. समीकरण वाढतंय. 16 चेंडू आणि 22 धावा. प्रत्येक डॉट बॉल इथे जेवढे येतील तेवढा फायदेशीर असे शिवसाई संघ. पण आता कुठेतरी फलंदाजांना फटके खेळावे लागतील. बांधून ठेवून शकत नाही स्वतःला एवढा वेळ. 2 जीवनदान मिळाले प्रतीकला. त्या जीवनदानचा फायदा इथे उचलावा लागेल प्रतीकला. आजची कडा लागली होती. आउटसाइड एज लागला. चेंडू गेला थर्डमॅन रिजन मध्ये. 1 धाव पूर्ण होते. एकेरी धावेने धावफलक पुढे सरसावतोय. 15 चेंडू जिंकण्यासाठी 21 धावांची गरज. अजूनही 6 धावा एक्स्ट्राज आहेत. या 6 धावा कोणत्या तरी गोलंदाजाला 6च्या 12 कराव्या लागतील. पण इथे फलंदाजाला कमबॅक करावं लागेल. 3 बॉल झालेत. 15 चेंडू मध्ये 21 धावांची गरज आहे. स्ट्राईक एंडवर येतोय ताबडतोड फलंदाज प्रतीक, ज्याला 2 हातापर्यंत जीवनदान मिळालेत. शॉर्ट बॉल होता. पुन्हा एकदा पुल करण्याचा प्रयत्न केला. पुन्हा एकदा तोच खेळाडू ऍक्शन मध्ये दिसला. पण इथे मात्र थोडीशी मिसफील्ड झाली अमोल यांच्याकडून. हातातून चेंडू निसटला आणि चुकीला माफी नाही असं म्हणतात. 1 धाव पूर्ण करतात दोन्ही फलंदाज. एकेरी धावेने धावफलक पुढे सरसावतोय. 14 चेंडू 20 धावांची गरज. जी बिल्कुल, बहुत ही अच्छे स्थिति में ये मैच दोनों तरफ बराबरी में यहाँ पे आके रुका हुआ ये मैच. 14 चेंडू 20 धावांची गरज. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर शेवटचे 2 चेंडू घेऊन हरेंद्र. हा चांगला चेंडू आहे. हा कव्हर रिजन मध्ये आहे. या 2 धावा मिळतील. 13 चेंडू 18 धावा असं समीकरण तुमच्या समोर येतोय. डीजे
चांगली गोलंदाजी करतोय. 5 चेंडूवर 5 धावा खर्च केल्यात आतापर्यंत. 13 चेंडू आणि 18 धावा असं समीकरण. स्लोवर टाकला होता. इथे मात्र विकेट किपर कोणतीही चूक करत नाहीये. हा डॉट बॉल येतोय. या सामन्यामध्ये सुद्धा हरेंद्रने खर्च केल्या फक्त आणि फक्त 5 धावा. जिंकण्यासाठी 12 चेंडू आणि 18 धावांची गरज. 12 चेंडू 18 धावा असं इक्वेशन. गोलंदाजीसाठी संघाचं तिसरं वैयक्तिक पहिलं आणि निर्णायक षटक आपण म्हणू शकतो घेऊन येतोय गोलंदाज उदय खारकर. विकी गोलंदाजी मार्कवर. या संघाचा उत्कृष्ट गोलंदाज विकी गोलंदाजी मार्कवर. ज्या पद्धतीने कामगिरी केली हरेंद्रने तशीच आता इथे कामगिरी करावी लागेल विकीला. माननीय राकेश सूर्यराव साहेब यांचं आगमन झालंय. त्यांचं हार्दिक हार्दिक स्वागत. मी त्यांना विनंती करतो कृपया व्यासपीठावर यायचंय आणि स्थानापन्न व्हायचंय. विकी राईट आर्म राऊंड द विकेट सज्ज. 10 ते 15 धावांचा रनअप घेत पंचांच्या उजव्या बाजूने आपल्यापासून दूर जाताना पहिला चेंडू घेऊन सामोरं जाईल प्रतीक. पहिला चेंडू पुन्हा एकदा चेंडू हवेत. हरेंद्र चूक करत नाहीये. इथे मात्र विकेटचं पतन. फलंदाज बाद. प्रतीक बॅक टू पॅव्हिलियन. फॅन फॉलोअर्स पहा हरेंद्रचे. 2 झेल घेतले. 2 सेल्फीज सुद्धा मिळाले हरेंद्रला. ही मजा आहे मित्रांनो. ही मजा आहे पाल्याच्या मैदानामध्ये. ही मजा आहे विटावा नगरीमध्ये. ही मजा आहे विटावा होळी कोळीवाडा होळी चषक मध्ये विटाव्याच्या वर्ल्ड कप मध्ये. 11 चेंडू 18 धावा समीकरण. नवीन फलंदाजीसाठी येतोय सूरज. विकी पुढील चेंडू स्वागत केलं. सूरज यांनी 2 धावांनी आपल्या पारीची सुरुवात करतोय. समीकरण आता येत आहे 10 चेंडू आणि 16 धावा. नक्कीच मित्रांनो 10 चेंडू मध्ये 16 धावांची गरज आहे. मी तारीफ करतोय विकीची. विकी हा असा गोलंदाज आहे आपल्या गावामध्ये विटावा नगरीमध्ये की 6च्या 6 चेंडू वेगवेगळ्या गतीने वेगवेगळ्या स्पिन मध्ये आणि प्रत्येक चेंडूवर व्हेरिएशन करणारा हा गोलंदाज. स्लोवर असो बाउन्सर असो यॉर्कर असो आउट स्विंगर इन स्विंगर ऑफ ब्रेक लेग ब्रेक आणि बॅक ऑफ द हँड कोणत्याही पद्धतीचा चेंडू या गोलंदाजाला करता येतो. तो गोलंदाज गोलंदाजी मार्कवर. इंजुरी मधून बाहेर येत आता खेळचा प्रदर्शन करतोय. 10 चेंडू 16 धावा. पुढे चेंडू इथे मात्र ऑनसाइड रिजन मध्ये चेंडू खेळून काढला. हरेंद्र डायरेक्ट थ्रो नाही झाला. चांगला बॅकअप मिळाला. नक्कीच हा थ्रो झाला असता तर आणखीन एक सेलिब्रेशन आणखीन एक सेल्फी मिळाली असती प्रेक्षकांना. इथे मात्र डायरेक्ट हिट नाही झाला. चांगला बॅकअप आला भावेंचं. 1 धाव नक्कीच मिळते. जिंकण्यासाठी 9 चेंडू मध्ये 15 धावांची गरज आहे. 9 चेंडू 15 धावा. अटीतटीचा सामना रंगतोय. फायटर 11 संघ. स्ट्राईक एंडवर आहे फलंदाज दिनेश. पुढी चेंडू हवेत आहे. क्षेत्ररक्षक या 2 धावा मिळत आहेत. या 2 धावा मिळत आहेत.
नक्की चर्चा सुरू आहे व्यासपीठावर. हा झेल नक्की कोणाचा होता? पराग लॉंग ऑन मध्ये वाईड होता, समोरच्या दिशेमध्ये हा चेंडू आला. सोनू अगदी समोरच्या दिशेमध्ये होता. हा झेल हरेंद्र सुद्धा येऊन टिपला असता तर नक्की घ्यावा कोणी हा झेल. 2 धावा मिळत आहेत. जिंकण्यासाठी 8 चेंडू आणि 13 धावांची गरज. 8 चेंडू 13 धावा. स्लोवर टाकलेला चेंडू आहे. क्या बात आहे. मागच्या चेंडूवर एक झेल निर्माण झाला होता. 2 धावा आल्या. या चेंडूवर मात्र मी आधीच म्हणलं व्हेरिएशन किंग उगाच म्हणत नाही या गोलंदाजाला. नॉट 7-1. चेंडू झालेत 5. एक शेवटचा चेंडू शिल्लक. 7 चेंडू आणि 13 धावा. 7 चेंडू 13 धावा. ब्लॉक मध्ये टाकला चेंडू हवेत आहे. इथे मात्र फलंदाज बाद. विकेटचं पतन. आणखीन एक झटका फायटर 11 संघाला. पकडला आणि त्यांचे फॅन्स पहा पैसे देऊन गेले. त्यांना नक्कीच बक्षीस देऊन गेले या झेलवर. त्यांना सुद्धा माहिती आहे फॅन्सना की किती हा महत्वाचा विकेट होता, महत्वाचा झेल होता. नवीन बॅटर मैदानामध्ये उतरतोय रोहन. आता जिंकण्यासाठी 6 चेंडू आणि समीकरण आहे 13 धावसंख्येचं. 6 चेंडू 13 धावा. लेदर क्रिकेट खेळणारा हा खेळाडू, इंग्लंड टूर करून आलेला हा खेळाडू, गोलंदाजी मार्कवर. नाव आहे चैतन्य भोईर उर्फ सोनू. 6 चेंडू 13 धावा समीकरण. चला थोडस लवकर करायचंय मित्रांनो. पराग, विकी, विजेंद्र तुम्हाला विनंती आहे वारंवार कंटिन्यू टीम अडल घेऊ नका, टीम मीटिंग घेऊ नका. सहा चेंडू 13 धावांची गरज. गोलंदाजीसाठी येतो सोनू. लेफ्ट आर्म राउंड द विकेट. सामोरं जाईल त्याला सूरज. नॉन स्ट्राइक एंडवर रोहन. पहिला चेंडू बिरकावून दिलाय. चेंडू जात आहे काऊ कॉर्नर रिजन मध्ये 2 धावांसाठी. जिंकण्यासाठी 5 चेंडू आणि 11 धावांची गरज. 5 चेंडू 11 धावा समीकरण. बॉल द्यायचा प्लीज बॉल बॉईज. पाच चेंडू 11 धावांची गरज. पाच चेंडू मध्ये 11 धावांची गरज. सूरज ऑन स्ट्राइक. पुन्हा एकदा फुल टॉस बॉल. पुन्हा एकदा 2 धावांसाठी हा चेंडू जातो. मित्रांनो सांगू इच्छितो कंपल्सरी चेसचा सामना आहे. कंपल्सरी चेस जिंकण्यासाठी कंपल्सरी 4 चेंडू मध्ये 9 धावा बनवाव्या लागतील. 4 चेंडू 9 धावा.
कंपल्सरी चेसचा सामना 4 चेंडू मध्ये 9 धावांची गरज. लॉंग ऑन मध्ये लॉंग ऑफ मध्ये विजेंद्र, लॉंग ऑन मध्ये वाईड इश लॉंग ऑन मध्ये खेळाडू आहे पराग मोकाशी आणि लॉंग ऑन मध्ये खेळाडू उदय खारकर. कव्हर मध्ये विराज, शॉर्ट कव्हर मध्ये स्वप्नील. हा शॉर्ट बॉल आहे आणि या चेंडूवर सुद्धा चांगला पूल आहे. या 2 धावा नक्कीच मिळतील. हा चेंडू चांगला होता विथ द स्पिन चांगला होता, पण हा चेंडू शॉर्ट बॉल होता म्हणून चांगल्या पद्धतीने फलंदाजाने या चेंडूला खेळलं. 3 चेंडू झाले. 3 चेंडूवर आतापर्यंत 6 धावा खर्च केल्या. शेवटच्या 3 चेंडूवर जिंकण्यासाठी 7 धावांची गरज. बॉल बॉईज कृपया बॉल लवकर फेकायचा आतमध्ये. 3 चेंडू मध्ये 7 धावांची गरज. तीन चेंडू 7 धावा. तीन चेंडू 7 धावा. टॉपेज लागला भावेन कडून. जेल सुटतोय. हा जेल सुटला भावेन कडून. ही संधी होती, संधीचं सोनं करू शकला नाही भावेन. मला असं वाटतं विकेट किपर चेंज करायची गरज होती का? जर स्वप्नील पहिल्या सामन्यापासून विकेट किपिंग करतोय, यष्टीरक्षकाच्या मागे स्टंपच्या मागे स्वप्नील विकेट किपिंग करतोय, तर ही विकेट किपिंग चेंज करून भावेनला आणणं. 2 चेंडू आणि जिंकण्यासाठी 6 धावांची गरज. 2 चेंडू 6 धावा कंपल्सरी. आता 6 इथे मारावा लागेल जर सामना जिंकायचा फायटर 11 संघाला. आणि दमखम आहे, ताकद आहे रोहन मध्ये. मोठे मोठे फटके रोहन खेळतो. 2 चेंडू 6 धावांची गरज. दोन चेंडू मध्ये 6 धावांची गरज आहे. सोनू गोलंदाजी मार्कवर. पुढे खेळण्याचा प्रयत्न. इथे मात्र शॉर्ट बॉल टाकला सोनूने. ही 1 धाव मिळते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होणार नाही. सूरज स्ट्राईक टेबल स्वतःकडे. 1 चेंडू मध्ये 5 धावांची गरज. 1 चेंडू 5 धावा. 1 बॉल 5. प्लीज प्लीज विनंती आहे शिवसाई संघ, एकत्र येऊ नका वारंवार प्रत्येक चेंडूला. गोलंदाजाला त्याचं काम करू द्या. एका चेंडूवर 5 धावांची गरज. एंजल 11 संघ कर्णधार कृपया कॉमेंट्री बॉक्स जवळ यायचंय. एका चेंडूवर 5 धावेची गरज. कोण जिंकेल हा सामना? 1 चेंडू 5 धावा कंपल्सरी चेस. वेळ घेतला जातोय. फलंदाज वेळ घेतोय. नक्कीच घ्यायला पाहिजे. 1 षटकार मारायचा आहे. एका चेंडूवर 5 धावेची गरज आहे. सोनू शॉर्ट बॉल होता. कार्पेटला लागत. 1च धाव मिळेल आणि हा सामना जिंकलेला आहे. क्वार्टर फायनल मध्ये प्रवेश केलेला आहे लकी शिवसाई संघ. कॉंग्रॅच्युलेशन शिवसाई संघ. साहेब तुमच्या शुभ हस्ते मॅन ऑफ द मॅच ची ट्रॉफी दिली जाईल. त्याचप्रमाणे या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच चा मानकरी ठरतोय